मंडळी, सध्या जंतर मंतरवर एक इडियट उपोषणाला बसलाय। सोनम वांगचुक त्यांचं नाव। स्वतःचा जीव धोक्यात घालून रखरखत्या उन्हात रक्त जाळून घेतोय। त्याला वाटतंय की इथली सडलेली शिक्षण व्यवस्था बदलावी। पेपर फुटीमुळे ज्या पोरांचे डोळे कायमचे मिटले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं त्या जबाबदार मंत्र्यांनी पायउतार व्हावं। काय म्हणावं या माणसाच्या या भाबडेपणाला। या इडियटला कोणीतरी हे समजून सांगायला हवं की बाबा, हा भारत आहे। इथं प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतो। आता प्रत्येक पेपर फुटीनंतर जर मंत्र्यांनी नैतिकतेचा आव आणून राजीनामा दिला तर मग मंत्रीपद कायमस्वरूपी रिकामी ठेवावी लागतील। याच न्यायानं उद्या प्रत्येक चुकीसाठी जर मंत्र्यांना जबाबदार धरून राजीनामे मागत राहिले तर मंत्रिमंडळात शेवटी फक्त रिकाम्या खुर्च्या राहतील। राजकारण कसं चालवायचं तुम्ही सांगा। पण या इडियटला हे साधं व्यावहारिक राजकारण कळत नाहीये। आणि हो, हा सध्याचा जमाना हा 5 सेकंदाच्या रील्स आहे, एका क्लिकवर मिळणाऱ्या इन्स्टंट समाधानाचा आहे। इथं अन्याय झाला की लोक #जस्टिसचा ट्रेंड चालवतात, एखादी पोस्ट लाईक करतात, दुःखद इमोजी टाकतात आणि पुढचा रील पाहायला मोकळे होतात। अशा या डिजिटल क्रांतीच्या युगात हा माणूस 18 दिवस उपाशी राहून प्रत्यक्ष रस्त्यावर आंदोलन करतोय। किती हा आउटडेटेड प्रकार आहे। खरं तर उपाशी राहून याच्यात पोटात आग पडली आहे, बाकी कोणाच्या पोटातलं पाणी ढळलेलं नाहीये, हल्लेलं नाहीये। या इडियटच्या आयुष्यावर, त्याच्या विचारांवर प्रेरित होऊन सिनेमा आला। 450 कोटी रुपयांचा गल्ला जमून गेला। लोकांनी पॉपकॉर्न खात टाळ्या वाजवल्या। काय डोकं आहे यार या माणसाचं। शिक्षण व्यवस्था अशीच असली पाहिजे असे डायलॉग मारले तर हा माणूस खरंच ती व्यवस्था बदलायला निघाला। खरंच किती इडियट आहे हा माणूस। त्याला कोण सांगणार आहे इथं सगळं ऑल इज वेल आहे। सत्ताधाऱ्यांना वाटतं की या इडियटच्या आंदोलनाची दखल घ्यायची नाही। आपण दखल घेतली तर नाहक महत्व येईल, आंदोलन मोठं होईल। त्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करा, स्वतःहून थकून बाजूला होईल। विरोधकांचंही गणित तेच आहे, आंदोलनाला पाठिंबा द्यायचा पण मर्यादित। जास्त हवा दिली तर कदाचित तिसरा पर्याय म्हणून उभा राहील की काय, ही भीती आहे का? त्यामुळे सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपली खुर्ची जिवंत राहिली पाहिजे। सगळ्यांचीच खुर्ची जिवंत राहिली पाहिजे। पण हा माणूस इडियट असला तरी तोही जिवंत राहिला पाहिजे।